कृष्णा रुपनर यांचा सामाजिक उपक्रम 55 भाविकांना घडवली मोफत तीर्थयात्रा। सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुक्यातील चोरोची या लहानशा गावामध्ये असणाऱ्या एका तरुणाने कोणताही स्वार्थ न ठेवता एका सामाजिक भावनेतून जवळजवळ 55 भाविकांना मोफत काशी यात्रा घडवली आहे। कृष्णा भगवान रुपनर यांनी त्यांची आई स्वर्गीय सौ जनाबाई रुपनर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनेक भाविकांसाठी मोफत तीर्थयात्रेचे आयोजन केले होते। यावर्षीचे तीर्थयात्रेचे हे तिसरे वर्ष असून या तीर्थयात्रेमध्ये सर्वांची ट्रॅव्हलने मोफत प्रवासाची सोय करण्यात आली होती। याबरोबरच जेवणाची राहण्याची देखील मोफत सोय करण्यात आली होती। या त्यांच्या उपक्रमाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले असून त्यांच्या उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी प्रार्थना करण्यात येत आहे। पाहूया ते काय म्हणाले ते। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटेमहाकाळ। कृष्णा भगवान रुपनर, मी माझी आई जनाबाई रुपनर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही काशीला बऱ्याच लोकांना, आमच्या गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांना काशीला पाठवतो। त्या पद्धतीत ह्याही वर्षी आम्ही नियोजन केलं। या नियोजनात माझे भाऊ, बाकीचे सहकारी मित्र यांचा बऱ्यापैकी प्रत्यक्षरित्या मदत असते। आम्ही दरवर्षी गिरनार आणि काशी हे आमचं ठरलं। नेहमीप्रमाणे आम्ही आईच्या स्मरणार्थ आम्ही ही यात्रा काढत असतो। किती वर्ष? हे तिसरं वर्ष। साधारणपणे किती भाविक गेले? ह्या वेळेस 54 पॅसेंजर होते। जवळपास दरवर्षी आम्ही 50च्या वर ठेवतो। काय काय स्थिती आहे? आम्ही सगळं राहणं, पिणं, खाणं, जेवण आणि आमचे मित्र, जुने सहकारी मित्र आहेत ते, पण ते महाराज आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती यात्रा चालते। मग भाविकांनी तुम्हाला चांगल्यापैकी आशीर्वाद दिलाय, प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याबद्दल भाविकांना तुम्ही काय म्हणणार? नाही, भाविकांना पाठवण्याची संकल्पना हीच होती की ज्यांना पॉसिबल नसणार आहे त्यांना आम्ही पाठवायचा प्रयत्न करतो आणि भाविकांनी जाऊन आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लाभ घेतलाय, त्याच्याबद्दल चांगली गोष्ट। श्री कृष्णा भाऊ राहणार चोरोची तालुका कवटेमहाकाळ जिल्हा सांगली यांनी त्यांच्या आई जनाबाई भगवान रुपनर यांच्या स्मरणार्थ चोरोची परिसरातील भाविक भक्तांना उत्तर भारत व काशी यात्रा मोफत घडवली आहे। त्यांनी या यात्रेमध्ये सर्व भाविक भक्तांचे जेवणा खाण्याची, त्याबरोबर पूर्ण प्रवासाची सोय मोफत केली आहे। तर त्या परत आले भाविक सगळे, मग आज त्यांची प्रतिक्रिया घ्या, आपण त्यांना कसं वाटलं, काय वाटतं, तसेच त्यांच्याकडे काय आहे, यात्रा करून आले तर त्यांना त्या यात्रेचे काय अनुभव आले त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। आज यात्रा करून आला, कुठेवर गेला होता? आम्ही चोरोशीमधून यात्रेमधून निघालो। महाराज मराठी कृष्ण आणि मी आम्ही मित्र आहोत। श्री कृष्णा भगवान रुपनर यांच्या मातोश्री कैलासवासी जनाबाई भगवान रुपनर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे गेल्या वर्षापासून आयोजन करण्यात आलेलं दुसरं वर्ष आहे आणि या वर्षीचं महत्त्वाचं भाग्य म्हणजे या सर्व यात्रेकरूंना लाभलं ते म्हणजे असं की योगायोगानं अधिक महिना आलेला आहे। अधिकम अधिकशम फलम या न्यायानं याचा पूर्ण लाभ मिळाला। जेवणा खाण्याची सर्व व्यवस्था त्यांच्यातर्फेच होती। गाडी होती, 50 सीटर गाडी, जवळजवळ 55 लोक होते। त्या सर्वांना सुरुवातीपासून कमलेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर, तीर्थराज, प्रयाग, काशी विश्वनाथ आणि त्याचबरोबर काळभैरवनाथ ही संपूर्णपणे यात्रा झालेली आहे उत्तर भारतातली। त्याचबरोबर येताना महाराष्ट्रातील कुलस्वामिनी महाराष्ट्राची आई तुळजाभवानी आणि या अख्ख्या विश्वाचं आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा श्री क्षेत्र पंढरपूर ही यात्रा पूर्णपणे यशस्वीरित्या, अगदी कुणाला कोणतीही नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्ती न येता चांगल्या रीतीनं पार पडली आणि कृष्णाभाऊ रुपनर यांनी ही यात्रा घडवून आणली सर्वसामान्य लोकांसाठी। त्यांना मी शतशः धन्यवाद देतो। त्याचबद्दल त्या पत्रकार सर्वजण 12 रुपये पत्रकार आहेत, सर्व पत्रकार अनेकांना याच्यात मिळावी आणि सर्वांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून इतरत्र पैसा घालवण्यापेक्षा पुण्य प्राप्त करून द्यावं आणि ही बातमी तुम्ही पोचवून त्याबद्दल पत्रकार बंधूंना धन्यवाद। तुम्ही यात्रा जाऊन आला, तुम्हाला काय कसं वाटतं? यात्रा खूप छान झाली आणि आई लोकांनी संपूर्ण टीमची खूप छान यात्रेची काळजी घेतली होती। त्यांना पाण्यापासून त्यांनी आम्हाला त्याची सोय करून दिली होती आणि खरंच असं हे नियोजन करणं सोपी गोष्ट नाही आहे। त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं होतं। आम्हाला सर्वसामान्य लोकांना त्यांना यात्रा करणं शक्य नव्हतं
त्यांना ह्या टीममधून किंवा ह्या यात्रेकरूंच्याच्यातून आम्हाला यात्रेची संधी मिळाली. आमची काय त्याचं आमच्यापेक्षा त्यांना जास्त पुण्य लाभावं ही आमची अपेक्षा आहे. कारण त्यांच्या जे कार्य घेत जातात त्यांच्या कार्यात त्यांना पुढे खूप भरपूर यश मिळावं ही अपेक्षा. तुम्ही जाऊन झाला तुम्ही जात होणार त्यांना कोणत्या शब्दात धन्यवाद द्याल? छान झाले. महाराजांनी सांगितलं सगळं ते दाखवलं ते छान झाले. वाचाच आहे माझा तो. त्याला खूप धन्यवाद. मला नाही जास्त काही बोलते. आज कृष्णा फुटलेली जी यात्रा घडवून आणली तर आपल्याला जे भाविक होते त्यांना धन्यवाद देते. तसे त्यांच्या भरभराटींची प्रार्थना करता येते. तर पुढच्या वर्षी देखील त्यांनी यात्रेचं आयोजन करणार आहे. तर आपण त्यांच्या आता पुढच्या वर्षी वाट पाहू आणि त्यांच्या देखील आपण देखील सर्वांच्या वतीनं कृष्णा तृष्ण्यांना बऱ्या देऊ अशी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.